हाळगावच्या हद्दीतील भंगार साहित्याच्या दुकानाला सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली। दुकानात ठेवलेल्या प्लास्टिक कलर आणि केमिकल्सच्या ड्रमला लागलेल्या आगीमुळे परिस्थितीने रौद्र रूप धारण केलं। घटनास्थळी खोपोली नगर परिषदेचे अग्निशमन दल, हेल्प फाउंडेशन आणि पोलीस प्रशासनानं आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। आग मोठी असल्यानं टाटा, अलाना आणि HOC कंपनीच्या फायर गाड्या बोलवण्यात आल्या। काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश आलं, तरीही आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मुंबई-पुणे हायवेच्या बाजूला अनेक भंगाराची गोदामं असून हाळगावाजवळील पब्लिक स्कूलच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या भंगाराच्या दुकानाला आग लागल्याची माहिती मिळाली। घटनास्थळी खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण, खोपोली नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे आणि माजी जिल्हा परिषदेचे सदस्य मोतीराम ठोंबरे पोहोचले आणि फायर ब्रिगेडची वाहनं वेळेवर उपलब्ध करून देऊन अनुचित प्रकार घडवण्यापासून टाळण्याचा प्रयत्न केला। या आगीत भंगाराच्या दुकानाला प्रचंड आर्थिक नुकसान झालं असलं तरी जीवितहानी मात्र झाली नाही असं समजतंय। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।